आपल्यासोबत रुपाली चाकणकर ताई आहेत आणि खरं तर राज्यपाल नियुक्तीच्या विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई, खरं तर तुमचं नाव या ठिकाणी येते सातत्याने. तुमच्यावर आरोप केला जातो की तुम्हीच त्या बातम्या पेरल्या जातात. आरोप होत असतात, त्याच्यात तथ्य असेल, पुरावे असतील तर ज्याचे केले त्यांनी सादर करावेत. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही ते पद घेणार का? संधी मिळाली तर काम निश्चितपणे करायला आवडेल. खरं तर स्पष्टपणे रुपाली ठोंबरे आहेत, त्यांनीच तुमच्यावर आरोप केलेले. खरं तर ते नाराजसुद्धा आहेत. जर तुम्हाला उमेदवारी मिळत असेल तर अनेक संघटनेमध्ये महिला आहेत, त्यांना का नाही द्यावे असं त्यांचा नाराजीचा सूर आहे. मी तुमच्याकडूनच ऐकते. मला सकाळपासून वेळ मिळाला नाही. माझ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत्या आणि प्रचंड काम आहे माझ्याकडे. कामाचा व्याप खूप मोठा आहे. काल माझी जनता दरबार आणि जनसुनावणी होत्या, रात्री 11:30 वाजता संपली आणि आज सकाळी उठून मी या बैठकींना आले. त्याच्यामुळे कोण काय बोलतंय, कोण काय आरोप करतंय तिकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही राहिलेला. जे काही सांगताय ते तुमच्या माध्यमातूनच मला समजते. खरं तर हे जे पद असतं हे राज्यपाल नियुक्त असतं, तर त्याला एक नियमावली असतं. तर त्याच्यामध्ये जर उमेदवारी पाहिली असेल तर ती नेमकी काय असते, असे सहज कोणाला मिळू शकते का ती? याच्याबाबतही मला काही कल्पना नाही. या उमेदवारीच्या बाबत ज्या काही बातम्या येतात त्या आपल्या माध्यमातून मी ऐकते. याबाबत पक्ष आणि माझ्याशी किंवा मी पक्षाशी कोणत्याही गोष्टीवर चर्चा केलेली नाही. सध्या आमचा एकच अजेंडा आहे. महाराष्ट्रामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून आलेली लेक लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, पिंक रिक्षा, लखपती दिदी ह्या योजना खऱ्या अर्थानं तळागाळात घेऊन जाणं, ते महिलांपर्यंत पोहोचवणं, सबलीकरण, सक्षमीकरण या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिलांना बळ देणं. आणि याच्यासाठी गेले दीड महिने झाले आम्ही रात्रंदिवस काम करतोय. त्याच्यामुळे अशा ज्या काही कोणी वक्तव्य करतंय, कोणी बोलतंय, कोणी आरोप करतंय, अगदी प्रामाणिकपणे सांगते तिकडंही लक्ष द्यायला वेळ नाही आहे. कारण की आम्हाला काम महत्त्वाचं आहे आणि ते काम आम्ही करतोय. खरं तर संधी मिळाली तर तुम्ही काम करणार का? कारण तुम्ही त्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे का? जर इच्छा व्यक्त करणं हे वाईट नाही तर तुम्ही त्या संदर्भात पक्षाशी काय बोललाय का किंवा इच्छा व्यक्त केली आहे का? मी 2019लाच पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. माझ्यासोबत 7 उमेदवार पक्षाचे होते आणि आमची ज्या दिवशी मुलाखत होती, दुपारी 2 वाजता मुलाखतीची वेळ होती, पण मला 12:30 वाजताच पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं. आणि हे जबाबदारी मिळाल्यामुळं उमेदवारीचा प्रश्न आला नाही. मी महाराष्ट्रभर मग उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरले, संघटनेसाठी फिरले आणि ही यंत्रणा महाराष्ट्रभर राबवली. त्यावेळेसच ठरवलं होतं की 2019ला उमेदवारी घेता आली नाही, पण पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली होती, तर 2024ला उमेदवारी मागू. त्या अनुषंगाने आम्ही आत्ता माझ्या मतदारसंघातले नगरसेवक असतील, आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील, आम्ही सगळं शिष्टमंडळ हे दादांना भेटलो आणि त्यांनी खडकवासला मतदारसंघ आपल्याकडे मागून घ्यावा आणि तिथून उमेदवारी घ्यावी असं आम्ही निवेदन दिले. दादांना जे योग्य वाटेल पक्ष म्हणून दादा जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. पण या सगळ्यामध्ये पक्षातनी तुम्हालाच विरोध होतोय असं वाटतंय का? विरोधक हा प्रत्येकाला असतो. तुम्ही तुमच्या फील्डमध्ये काम करता तर तुमच्या आजूबाजूला तुमचे विरोधक असतील आणि विरोधकांचं मला काही भय वाटत नाही. जितका विरोध होतो, आता आम्ही सत्ताधारी म्हणून काम करतो, जितका विरोध होतो तितका आमचा आत्मविश्वास दुणावत जातो. कारण की विरोध हा चांगल्या माणसाला होतो, चांगल्या योजनांना होतो, चांगल्या व्यक्तिमत्वाला होतो. त्याच्यामुळे विरोध झाला तरी मला समाधान आहे. शेवटचा प्रश्न, संधी मिळालीच तर तुम्ही ती स्वीकारणार का? नक्की. मी बचत गटाच्या अध्यक्षापासून प्रवास केला आहे. मी शेतकरी कुटुंबातली महिला आहे. खूप सर्वसामान्य घरातून मी आलेली आहे. जिथं जिथं संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं, त्या पदाला न्याय देण्याची भूमिका पार पडली. आपण पदावरून गेलो, खुर्चीवरून गेलो तर लोकांच्या लक्षामध्ये ते पद राहील अशा पद्धतीचं काम सगळीकडे केलं. त्याच्यामुळे जे काही पद मिळेल, जी काही संधी मिळेल त्या संधीवर काम करून नागरिकांना, लोकांना, महिलांना न्याय देण्याची भूमिका ही कायम राहिली. अजितदादांकडे तशी मागणी करणार आहे का? मी सांगितलं ना, आम्ही खडकवासलामधून आदरणीय दादांकडे निवेदन दिलेलं आहे. नक्कीच होते रुपाली चाकणकर, त्यांनी या सगळ्या विषयाला स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे आणि संधी मिळालीच तर नक्कीच मी काम करेल असंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह निलेश खरमरे, झी न्यूज, पुणे.